नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. आज आपण आहोत पुणे म्हाडा जे घर आहे त्या घरामध्ये आलेलो आहोत. परंतु इकडे आल्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी आवडली ती म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न जे असतं प्रशस्त असं घर असावं, मोठं घर असावं, त्याबरोबर गार्डन, मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था, त्याचबरोबर मुलांना स्विमिंग पूल असावा, त्याचबरोबर जिम किंवा इतर जे क्लब हाऊस आहे ते असावं, त्याचबरोबर आपल्या वयस्कर लोकांसाठी मंदिर असावं, पार्किंग असावी, फ्लोर राईज नसावा, ह्या सगळ्या अशा महत्त्वाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाला आवडणाऱ्या अशा आपण एक म्हाडा फ्लॅटमध्ये आत्ता सॅम्पल फ्लॅटमध्ये आलेलो आहोत. मी ह्या सॅम्पल फ्लॅटमध्ये आता बसलेला आहे आणि आता आपण त्याबद्दल माहिती घेणार. ज्या पद्धतीने आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको म्हाडा PMRDतील वेगवेगळ्या गृह प्रकल्पातील माहिती आपल्याला सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचबरोबर आजपर्यंत हजारो विजेत्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी घराच्या फॉर्म भरण्यापासून घरासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून 100% गृहकर्ज मंजूर करून सरकारी बँकेमध्ये करून देण्यापासून 7.3% इंटरेस्ट रेटने सरकारी बँकेमध्ये गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकारी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही आहोत, तर आपल्या पुणे किंवा मुंबईतील आपल्या ऑफिसला आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण मार्गदर्शन आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच पद्धतीने आज आपण आलेलो आहोत पुणे म्हाडाच्या लॉटरी संदर्भामध्ये. तर या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने यापूर्वीसुद्धा आपण फक्त माहिती नाही देत आहोत, तर आपण गेल्या सिडको बामणडोंगरी 8,000 विजेत्यांचे प्रत्येकी 6 लाख रुपये रेट कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो. त्यासाठी आपल्याला वेगळं आंदोलनं करून राजकीय ह्या सगळ्या 8,000 सिडको विजेत्यांना संघटित करून राजकीय नेत्यांपर्यंत घेऊन जाऊन त्यांचं किंवा पक्षश्रेष्ठी यांच्यापर्यंत घेऊन जाऊन किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेऊन जाऊन आपण त्यांचे प्रत्येकी 6 लाख रेट कमी केलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता जी सिडको 26,000 घरांची लॉटरी या संदर्भात ह्यासुद्धा विजेत्यांना संघटित करून गेल्या 1 वर्षापासून आपण त्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठी किंवा आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण दोन वेळा विषय घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे त्या 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे सुद्धा दर लवकरच कमी होतील ही अपेक्षा आहे. भविष्यात 22,000 सिडको लॉटरी सुद्धा येणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण घर घेऊ शकता. त्यामध्ये